आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्व तयारीचा आढावा। महापौरांनी केली पुतळ्याची पाहणी। दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले होते। त्या निवेदनाची दखल घेत आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी महापौरांनी मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रत्यक्ष पाहणी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी असल्याने जयंतीपूर्वी पुतळा परिसरात आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले। यापूर्वी महापौरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यानंतर समितीच्या कार्यालयात समितीच्या वतीने महापौरांचा फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक अशोकरावजी कांबळे, समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले, भाजपा युवा नेते नितेशदादा कांबळे, नगरसेवक दयानंद खोत, उपाध्यक्ष अविनाश जकाते, राजू विवेकरावजी कांबळे, मुन्नाभाई नायकवडी, सुगंध कांबळे, डीजी आवळे, भोपाल साबळे, आनंदा कांबळे, सौ पूजा जावळे व माननीय प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, प्रमोद वायदंडे, संजय कांबळे, मेहबूब मुजावर, बापू खंडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। जयंतीच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी केलेल्या या पाहणीमुळे आवश्यक कामांना गती मिळणार असल्याचं उपस्थितांनी मत व्यक्त केले। सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वतीनं आज आपले सर्वांचे लाडके महापौर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे धीरजदादा सूर्यवंशी या ठिकाणी समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अमित आठवले सरांच्या वतीनं व समितीच्या सर्व कार्यकारिणीच्या वतीनं सांगली जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीने मी आज या ठिकाणी वेळेत वेळ काढून या ठिकाणी दादा आल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो। आणि तसेच प्राध्यापक अमित आठवले सरांनी विनंती करतो की दादांच्याबद्दल 2 शब्द तुम्ही बोला। बहुजनांचे हृदय सम्राट म्हणून त्यांची ख्याती होती असे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर आमचे दैवत धीरजदादा कांबळे साहेब यांना वंदन करतो। साहेब की ज्यावेळी निकाल लागला या निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच महापौरच्या रेसमध्ये तुमचंच नाव होतं शेवटपर्यंत म्हणतोय मी। आणि त्या 1 नंबरचं जे स्थान होतं ते तुम्ही काही सोडलंच नाही, कारण तुमच्या पाठीमागे सगळा जनसमुदाय होता, सगळे नगरसेवक होते। त्यामुळं तुमची असणारी जी निवड आहे ती बिनविरोध झाली। ते खरोखर तुमच्या कार्यकर्तृत्वाचं एक पोच होती म्हणून तुम्ही असणारे जे काही नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी तुमच्यावरती फार मोठा विश्वास टाकला आणि ही महापौराची निवडणूक बिनविरोध केली। त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि पुतळा दक्षता समितीच्या वतीनं आम्ही तुम्हाला इथून पुढचं जे कामकाज करायचं आहे त्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो। आणि आमचे दोन्हीही कार्यकारिणी RPIची कार्यकारिणी आणि पुतळा दक्षता समितीचे कार्यकारिणी सदैव आम्ही आणि नितेश भाऊंच्या पाठीशी आहोत। त्यामध्ये आमच्यावरती तुम्ही कुठलीही जबाबदारी द्या, ती जबाबदारी आम्ही इथून पुढच्या काळामध्ये अगदी सक्षमपणे पाळू आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहू। फक्त एवढे जनता विनंती करतो की बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिलला असते आणि महापालिकेला वारंवार आम्हाला गेल्या वेळची जी परिस्थिती तुमच्या नजरेसमोर ठेवतो की ज्या काय आम्ही मागण्या केलेल्या होत्या ना ते साहेब 13 एप्रिलपर्यंत पूर्ण होत्या। आणि 13 एप्रिलला अजून आहे तिथे की आम्ही इथे ना रस्ता रोको केला साहेब, रात्रीचे 9:60 वाजले होते, काहीच यंत्रणा नव्हती। तर तशी परिस्थिती तुमच्या कालखंडामध्ये होणार नाही याची मला खात्री आहे की पुतळ्याची रंगरंगोटी म्हणा किंवा ज्या आवश्यक सुविधा आहेत ना ते तुमच्या माध्यमातून निश्चितपणे शासनाने प्रशासन या दोन्ही माध्यमातून तुम्ही काम करावं आणि बाबासाहेबांची जयंती ही थाटामाटामध्ये साजरी व्हावी हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो।